माझे नाव संजना राजाराम भोये. शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श शाळा देवळी. इयत्ता 7वी. मोजू तरी उंची कशी तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवले व्याख्या माणसातल्या माणुसकीची, व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देवदूती नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबाचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. दगड झाला तर दीक्षाभूमीचा होईल, माती झालं तर चैत्रभूमीचा होईल, हवा झालं तर भीमा कोरे गावचा होईल, पाणी झालं तर चौदार तळ्याचे होईल. आणि पुन्हा एकदा जन्म भेटले ना तर आई शपथ तर डॉक्टर बाबांसारखंच होईल, डॉक्टर बाबांसारखंच होईल. दीनदलितांचा उद्धार केले जीवाचे राग. राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान. 14 तळ्याचा सत्याग्रह केला, केले स्मृतीचे दहन असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाचा अर्थ तरी काय तर बाणेदार ते स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांच्या सर्व नामाचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वांना आणीला, बेधडक केला 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटावर, करते समाज उन्नतीचे, रचिते भारतीय संविधानाचे. तर 14 तळ्याचे पाणी ही कविता इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकात आहे. ती सर्वांनी वाचावी हीच माझ्याकडून नम्र विनंती. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाच्या